Hello students, yesterday we start with a new chapter called kinetic theory of gases. Okay, काल आपण सगळे गॅस लॉज बघितले, बॉयल्स, चार्ल्स, एवोगॅड्रोज, गे-लुसाक्स लॉ. ओके, and their combined equation. Okay, PV is equal to nRT. Today we are going to talk about a theoretical part. आज परत एकदा आपण रियल आणि आयडियल थोडं डिटेल मध्ये शिकणार आहे. Before that we will talk about the behavior of gas. Okay, so how exactly our gas behaves, that we are going to study in this. Okay, आता बघा, see what you should understand: solid, liquid and gases, these are the three states of matter, but every state of matter has different behavior. Okay, there are a lot of reasons for that. The main reason for that is their intermolecular distance. Okay, the distance between two molecules is the main reason for that. Okay, now if you take a gas, there are parameters like pressure, volume and temperature. Okay, so if I have a container and a gas is enclosed in a container, then that gas is described or characterized by pressure, volume and temperature. So these are the parameters of gas. Okay, now when we take a gas in a container, these are our parameters. ठीक है, सी आता सॉलिड मध्ये काय होतं बघा, सॉलिड मध्ये if you take stone, okay, and if you drop the stone or if you throw the stone, then stone is in motion. Okay, पण असं होत नाही ना रे. सपोज हा स्टोन आहे, स्टोन मध्ये पार्टिकल्स आहे, ऑल द पार्टिकल्स आर इन सेम मोशन ना. म्हणजे तुम्ही स्टोन इकडे फेकला, ऑल पार्टिकल्स आर गोइंग इन सेम direction with the same speed. Okay, but gas मध्ये तसं नाही होत. The particles of gas are always in a state of motion. बघा, particles of gas are always in a state of motion. म्हणजे असं कधीच होत नाही की गॅसचे पार्टिकल्स एका जागेवर थांबलेत, नाही, दे आर ऑलवेज इन मोशन. ओके, बघा आता तुम्हाला चॅप्टरचं नाव पण काय, चॅप्टरचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. नुसतं थिअरी ऑफ गॅस नाहीये, कायनेटिक वर्ड आहे. आता कायनेटिक वर्ड का आला रे? बिकॉज विच पार्टिकल्स पोजेस कायनेटिक एनर्जी? मूव्हिंग. अँड गॅसेस आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ मोशन, देअरफॉर दे हॅव अ कायनेटिक एनर्जी, देअरफॉर द नेम ऑफ थिअरी इज कायनेटिक. ओके, सो गॅसेस आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ मोशन. ओके, पण आता डिफरन्स काय बघा, वेन यू टेक अ स्टोन अँड वेन स्टोन इज इन मोशन, देन वी अप्लाय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन and we calculate the parameters of stone. Here we cannot apply that because how gases move, they move randomly. Their motion is random motion. Okay, now what do you mean by random motion? When the motion is not uniform. Okay, एक पार्टिकल इकडे चाललाय, एक इकडे चाललाय, एक इकडे चाललाय, एक इकडे चाललाय, प्रत्येकाची वेलॉसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं मॅग्निट्यूड वेगळं आहे, डायरेक्शन वेगळी आहे, then that is a random motion. ओके, म्हणजे याचा अर्थ सिंपल विचार करा, दिस इज वन पार्टिकल ऑफ द गॅस अँड दिस इज अनदर पार्टिकल ऑफ गॅस, दिस इज अनदर पार्टिकल ऑफ गॅस. ओके, ऑल आर मेड अप ऑफ वन गॅस. सगळं हायड्रोजन गॅस घेतला मी, हा हायड्रोजनचा मॉलिक्यूल, हा पण हायड्रोजनचा मॉलिक्यूल, सगळे, पण हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, दोघांचं मास सेम, साईज सेम, सगळं सेम, पण स्पीड नाही ना सेम. ओके, स्पीड कदाचित याचं जास्त असेल, याचं कमी असेल. ओके, म्हणजेच याचा अर्थ याचं स्पीड आणि त्याचं स्पीड डिफरंट आहे. सो यू कॅनॉट जनरलाइज इट ना. आपण काय करतो रे, स्टोन आहे, स्टोन खाली पडतोय जमिनीकडे, स्टोन वरतून तुम्ही ड्रॉप केला, यू ड्रॉप अ स्टोन, देन स्टोन इज गोइंग डाऊनवर्ड, स्टोन मध्ये 100 पार्टिकल, ऑल आर गोइंग डाऊनवर्ड. मग आपण एकाला स्टडी करू शकतो आणि बाकीच्यांना जनरलाइज करू शकतो ना. इथं तसं नाही करू शकत तुम्ही, कारण तुम्ही इथे एका मॉलिक्युलला स्टडी केलं तर त्याचं प्रेशर आणि दुसऱ्या मॉलिक्युलचं प्रेशर नॉट नेसेसरीली सेम असेल, किंवा टेम्परेचर पण सेम असेलच असं नाही. याचा अर्थ इथं पॅरामीटर्स बदलतात. सो हिअर यू कॅनॉट जनरलाइज थिंग. ओके, यू टूक वन मॉलिक्यूल, ओके, अँड यू जनरलाइज इट फॉर ऑल. नो, दॅट यू कांट डू हिअर. ओके, म्हणून गॅसचं बिहेवियर वेगळं आहे, कारण आपल्याला जनरलाइज नाही करतायत. ओके, वी डोंट नो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता जर का इमॅजिन करा, इफ आय हॅव अ गॅस सिलेंडर and if I leak the gas from cylinder, gas will go out, but pressure at every point is not same. Pressure is different at different points.
ओके. मग सर आपण तर टर्म वापरतो प्रेशर ऑफ गॅस. मग आपण काय करतो, आपण ऍव्हरेज काढतो. ओके. सो प्रत्येक पॅरामीटरचं आपण काय काढतो, ऍव्हरेज काढतो आणि ती ऍव्हरेज व्हॅल्यू आपण सांगत असतो. मीन्स इफ आय टेक अ कंटेनर, ओके, आणि कंटेनरमध्ये खूप सारे गॅस मॉलिक्युल्स आहेत. साधारण गॅस मॉलिक्युल्सचा नंबर किती असतो मी तुम्हाला सांगतो. दे आर इन मोशन अँड नियरली दे ऑक्युपाय 10⁻23 particles per meter cube. Look at this number. There are nearly 10⁻23 particles per meter cube. एका मीटर क्यूब मध्ये किती पार्टिकल्स आहेत, 10⁻23. सो इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू स्टडी ईच अँड एव्हरी पार्टिकल. दॅट्स वाय वी गो फॉर अ ऍव्हरेज. म्हणून आपण ऍव्हरेज साठी जातो. आपण काय करतो रे, आपण प्रत्येकाचे प्रॉपर्टीज इंडिव्हिज्युअली स्टडी नाही करू शकत, तर आपण त्यांना एकत्र स्टडी करणार आहे. पण आपण काढताना ऍव्हरेज काढणार आहे. ओके. सो दॅट्स वाय युअर गॅस डझंट बिहेव लाईक सॉलिड ऑर लिक्विड. इट इज डिफरंट इन इट्स बिहेवियर बिकॉज ऑफ दिस रॅन्डम मोशन ऑफ पार्टिकल. ओके. मोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. सॉलिडमध्ये आता तुम्ही सॉलिडचा विचार करा, पर मीटर क्यूब मध्ये गॅसचे 10⁻23 मॉलिक्युल आहेत, तर सॉलिडचे त्यापेक्षा खूप जास्त आहेत, पण ते मोशन मध्ये नाहीये. डिफरन्स काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर इन सॉलिड ऑल्सो, लिक्विड ऑल्सो, गॅस ऑल्सो, बट this is the very important parameter for the behavior of gas. That's why gas doesn't behave the way we want. Okay. मग आपण काय केलं रे, आपण सगळ्या प्रॉपर्टीजचा ऍव्हरेज काढला. ओके. आणि तो ऍव्हरेज आपण बोलायला लागलो. म्हणजे आपण साधारण इमॅजिन केलं की अरे सगळीकडे प्रेशर काय असेल त्याचा ऍव्हरेज काढलं, मग आपल्याला प्रेशर मिळालं, व्हॉल्यूम मिळालं, टेम्परेचर मिळालं. ओके. अँड दिस इज द अप्रोच ऑफ कायनेटिक थिअरी. ओके. म्हणजे इथे तुम्ही असं म्हणू शकत नाही. सी न्यूटन्स लॉज मध्ये काय होतं, इफ यू टेक ईच पार्टिकल यू कॅन अप्लाय न्यूटन्स लॉ टू ईच पार्टिकल. ओके. बट हिअर यू कॅनॉट अप्लाय युअर थिअरी टू ईच पार्टिकल. ओके. त्यामुळे कायनेटिक थिअरी ही बऱ्यापैकी ऍव्हरेज आहे, ऍझम्पशन्स आहेत तिच्यामध्ये. ओके. इट्स ऍव्हरेज. ऍव्हरेज मीन्स व्हॉट, इट्स अ ऍव्हरेज ऑफ ऑल प्रॉपर्टीज. ओके. व्हॉट आर द ऍझम्पशन्स इन्व्हॉल्व्ड इन इट. सी बघा, कुठलीही थिअरी जेव्हा असते ना तर तिचे काहीतरी ऍझम्पशन्स असतात. म्हणजे काय की सुरुवातीला आपण काही गोष्टी या इमॅजिन करतो किंवा काही गोष्टी या ठरवतो आणि त्या ठरवलेल्या गोष्टी आपण अप्लाय करतो. ओके. सो अशी या थिअरीचे ऍझम्पशन जे आपल्याला पुढे शिकायचे, पण त्या ऍझम्पशनची गरज का पडली कळलं का, बिकॉज गॅसेस डू नॉट बिहेव द वे वी वॉन्ट. ओके. बिकॉज ऑफ देअर रॅन्डम मोशन देअर ऑल द प्रॉपर्टीज, ऑल द पॅरामीटर्स आर डिफरंट, अँड दॅट्स द रिझन whenever we have to study any gas, okay, we have to be very particular about their properties. Okay, मध्ये प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, इंटरनल एनर्जी असेल, कुठलीही प्रॉपर्टी काढताना आपल्याला ऍव्हरेज काढावा लागतो. ओके. वी कॅनॉट गो फॉर वन मॉलिक्युल अँड गेट द आन्सर. ठीक आहे. ओके. नाउ सो दिस इज द बिहेवियर ऑफ गॅस अँड दॅट्स वाय वी नीड अ अप्रोच. ओके. डिफरंट अप्रोच, अँड दॅट अप्रोच इज कॉल्ड कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. म्हणजे कायनेटिक थिअरी हा एक अप्रोच आहे याच्याकडे बघण्याचा. समजलं. ओके. आपण डिटेलमध्ये कायनेटिक थिअरीचे ऍझम्पशन शिकणार आहे. ओके. पण का शिकणार आहे किंवा एक्झॅक्टली त्याचं ओरिजिन काय आहे, दिस इज द ओरिजिन. ओके. फाईन. ओके. नाउ आफ्टर बिहेवियर ऑफ गॅस विल स्टडी अगेन आयडियल गॅस अँड रियल गॅस. ओके. बट विथ अ लिटल डिफरंट अप्रोच. थोडा आपण आपला अप्रोच चेंज करूया. ओके. नाउ आयडियल गॅस. yesterday we discussed all the gas laws. Okay. So what was our definition of ideal gas? A gas which obeys all the gas laws. Okay. At all pressure and temperature. We call that gas as ideal gas. ठीक आहे. म्हणजे जो गॅस सगळे लॉज ओबे करतो कुठल्याही प्रेशरला आणि टेम्परेचरला, तो आपल्यासाठी कोण असतो, आयडियल गॅस असतो. ओके. That is correct, but molecular or atomic interactions are absent in ideal gas. Okay? मी म्हटलं ना तुम्हाला की मी तुम्हाला एक डिफरंट अप्रोच देणार आहे यावेळेस, बाकी काही नाही. म्हणजेच काय रे, कुठला गॅस आयडियल रे, ज्या गॅसमध्ये मॉलिक्युलर, ओके, ऑर ॲटॉमिक इंटरॅक्शन्स, तुम्ही त्याला इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स किंवा इंटर ॲटॉमिक इंटरॅक्शन्स म्हटलं तरी चालेल, दे आर कम्प्लिटली ॲबसेंट, दॅट गॅस इज आयडियल. ओके. म्हणजे मॉलिक्युल्स आहेत, ओके,
पण त्या दोघांमध्ये इंटरॅक्शनच नाहीये, तो गॅस आयडियल असतो. ठीक आहे. मग आता रिअल गॅस, सो म्हणजे आपण काय केलं, आपण वेगळं काहीच नाही केलं, आपण फक्त ना जी आपण डेफिनेशन गॅस लॉज वरनं देत होतो आयडियल गॅसची, ती आपण इंटरॅक्शन्स वरून द्यायला लागलो. सो द आयडियल गॅस इज द गॅस इन विच इंटर atomic or intermolecular interactions are absent. So what will happen in real gas? In real gases, these are not completely absent. Okay? म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स होतात. तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ना डिफरंट फोर्सेस शिकला असतात, मॉलिक्युलर फोर्सेस, ओके, व्हॅन डर वॉल फोर्सेस. हे काय आहेत? हे इंटरॅक्शन आहेत. हायड्रोजन बॉन्डिंग, दीज आर इंटरॅक्शन्स. ओके, याचा अर्थ काय आहे? इन रिअल गॅसेस such interactions are not completely absent. There are some interactions present, okay, and therefore they are real, not ideal. ठीक आहे. मग आता असा विचार करा, मी तुम्हाला विचारलं की हाऊ टू कन्वर्ट रिअल इंटू आयडियल. ओके, सिंपल आहे सर, इंटरॅक्शन्स नाही झाल्या पाहिजेत, म्हणजे जे काही इंटरॅक्शन्स आता होत आहेत त्या कमी करा, कमी करत 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 शून्य करून टाका. देन युअर रिअल गॅस इज नॉट रिअल, इट हॅज बिकम आयडियल. ओके, मग असं कसं करायचं आहे? सो देर इज वन वे. ओके, इंटरॅक्शन्स आर मिनिमम व्हेन द डेन्सिटी इज लो. ओके, जेव्हा गॅसची डेन्सिटी कमी होते ना, बघा, जेव्हा गॅसची डेन्सिटी कमी व्हायला लागते ना, याचा अर्थ काय झाला रे? त्याच्यातले मॉलिक्युल्स आहेत ना, ते एकमेकांपासून लांब जायला लागतात. ओके, मॉलिक्युल्स हे बघा, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, समजा मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर डेन्सिटी कोणावर डिपेंड आहे? मास. मास कमी झालं तर डेन्सिटी पण कमीच होणार. कळलं? म्हणजे याचा अर्थ समजा या रूम मध्ये, ओके, किंवा इमॅजिन करा एक कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये 100 मॉलिक्युल आहेत. ओके, आणि तुम्ही डेन्सिटी काढली. आता तुम्ही काय केलं? त्यातले 50 काढून टाकले मॉलिक्युल. बघा, व्हॉल्यूम तेवढंच आहे, पण तुम्ही 50 मॉलिक्युल कमी केले, त्यामुळे मास कमी झालं ना, मग डेन्सिटी पण कमी होईल. म्हणजे त्याचा अर्थ यू कॅन कन्वर्ट रिअल गॅसेस आर नॉट ट्रुली आयडियल, बट यू कॅन कन्वर्ट रिअल गॅसेस इंटू आयडियल गॅसेस ॲट लो डेन्सिटी. त्या गॅसची डेन्सिटी कमी करा. तुम्ही त्या गॅसची जितकी डेन्सिटी कमी करताल, ओके, तितकं तो कुणाच्या जवळ जायला लागेल? आयडियलच्या जवळ. ओके, हा, पण सर डेन्सिटी कंट्रोल करणं खूप अवघड आहे. ठीक आहे, मग आपण मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देतो. ओके, you prefer low pressure, pressure कमी करा, and high temperature. Okay, so low pressure and high temperature. तुम्ही नंतर काय होईल? इकडे बघा, आपल्याला माहिती आहे सॉलिड्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. आपण सगळं ते लहानपणी शिकलेले. सॉलिड्स आर कॉम्पॅक्ट. मग त्यांना हीट केल्यावर काय होतं रे? त्यांच्यातली जागा वाढते, स्पेस वाढते ना. मग ते कोण झाले? लिक्विड. अजून हीट केलं, अजून स्पेस वाढली, कोण झाले? गॅस. सो टेम्परेचर हाय करा, गॅस मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब जायला लागतील. जसे गॅस मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब जातील, ओके ओके, दे विल मूव्ह फर्दर अवे फ्रॉम इच अदर, देअर इंटरॅक्शन्स विल रिड्यूस. इंटरॅक्शन्स का होतात रे? ओके, बिकॉज दे आर इज इन क्लोज प्रॉक्झिमिटी. ओके, जवळ आहेत म्हणून इंटरॅक्शन्स होत आहेत. जर तुम्ही त्यांना लांब घेऊन गेलात एकमेकांपासून तर इंटरॅक्शन्स होणार नाही. मग तुम्ही त्यांचं टेम्परेचर वाढवा. ओके, ते एकमेकांपासून लांब जातील, इंटरॅक्शन्स कमी होतील. इंटरॅक्शन्स कमी झाल्या म्हणजे ते कोण व्हायला लागले? आयडियल. ओके, दुसरं लो प्रेशर. ओके, प्रेशर पण कमी करा एक्सटर्नल. ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेशर कमी केलं की स्टेट चेंज होऊ शकते. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे घरातलं एलपीजी सिलेंडर. ओके, त्याचं नाव आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एलपीजी इज द नेम. ओके, लिक्विफाईड मीन्स व्हॉट? इट इज इन अ लिक्विड स्टेट इनसाइड. ओके, मग तो जेव्हा तुमच्या घरात येतो सिलेंडर, आतमध्ये लिक्विड आहे. ओके, मग सर ते लिक्विड काय आहे? बघा, दोन कारण आहेत. एक तर त्याचं टेम्परेचर कमी असलं पाहिजे किंवा प्रेशर जास्त असलं पाहिजे. बरं, टेम्परेचर तर आपल्याला कळतं, जे सराउंडिंगचं टेम्परेचर आहे तेच सिलेंडरचं टेम्परेचर आहे. सो टेम्परेचर नाही, प्रेशर. ते जे नॉझल लावले ना वरती, सिलेंडर जिथून आपण गॅस बाहेर येतो ना, तिथे नॉझल आहे, ते नॉझल पॅक आहे आणि त्यांनी त्या गॅसवर काय केलंय? भरपूर प्रेशर अप्लाय करून ठेवलंय, म्हणून तो लिक्विड आहे. मग तुम्ही काय करता? तुम्ही रेग्युलेटर लावता, बरोबर?
तुम्ही जसं रेग्युलेटर लावता, रेग्युलेटर तुम्ही ऑन करता म्हणजे काय करता रे, तुम्ही प्रेशर काढून घेता. फक्त काळजी काय घेतो आपण, तो गॅस एकदम बाहेर नाही आला पाहिजे, तो छोट्याशा एका स्मॉल पाईप मधनं बाहेर आला पाहिजे किंवा स्मॉल होल मधनं बाहेर आला पाहिजे, म्हणजे तुम्ही तो फ्युएल म्हणून वापरू शकता. पण तुम्ही जेव्हा रेग्युलेटर लावता आणि ते बटन ऑन करता रेग्युलेटरचं, तुम्ही काय कमी केलंय, प्रेशर. मग प्रेशर कमी केल्यावर काय, तो लिक्विड का झाला रे. गॅस मॉलिक्युल्सला असं कॉम्प्रेस करा ना, प्रेशर लावा ना, मॉलिक्युल जवळ आले की तो लिक्विड होईल ना. पण तुम्ही ते प्रेशर काढून घ्या, तो परत गॅस होईल. ओके, सो म्हणून दोन करा तुम्ही, एक तर टेम्परेचर वाढवा किंवा प्रेशर कमी करा किंवा दोन्ही करा. ओके, दोन्ही पण करू शकता एकत्र. एक तर तुम्ही गॅसचं टेम्परेचर वाढवा, ओके, किंवा त्याच्यातलं प्रेशर कमी करा, किंवा दोन्ही सायमल्टेनियसली करा. मॉलिक्युल्स विल गो अवे फ्रॉम इच अदर, अँड वेन दे गो अवे फ्रॉम इच अदर इंटरॅक्शन्स विल डिक्रीज. मी इंटरॅक्शन 0 होतील असं नाही म्हटलं अजून. इंटरॅक्शन 0 इतक्या लवकर होत नाही. ओके, पण ऍटलिस्ट ते कमी होतील, आणि जेवढ्या इंटरॅक्शन कमी होतील देन तो रिअल पासून कोण व्हायला लागेल, आयडियल. सो युअर रिअल गॅस इज नाव इन आयडियल स्टेट. सो नाव इट हॅज एंटर इन टू आयडियल स्टेट. तो आयडियल स्टेट मध्ये गेला. तो आयडियल झाला का नाही, तो आयडियल नाही झाला, तो आयडियल स्टेट मध्ये चाललाय, जवळ तर चाललाय ना आयडियलच्या. ओके, सो इट इज गोइंग क्लोज टू द आयडियल स्टेट. सो नाव युअर गॅस हॅज स्टार्टेड टू बिहेव लाईक अ आयडियल गॅस. ओके, पण ते नॉर्मल टेम्परेचरला आणि नॉर्मल प्रेशरला नाही होत. दॅट विल हॅपन ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. तुम्ही केमिस्ट्री ते शिकला असाल की ऍट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर रिअल गॅसेस बिहेव लाईक आयडियल गॅस. तर तुम्हाला त्याचं ऍक्च्युअल मेकॅनिझम कळलं काय होतं. वी कॉन्सन्ट्रेट ऑन इंटरॅक्शन्स. जेवढ्या तुम्ही इंटरॅक्शन्स कमी करताल, ज्यावेळेस इंटरॅक्शन 0 होतील, देन यू कॅन कॉल दॅट गॅस ॲज आयडियल गॅस. ओके, म्हणजे आता सध्या आपण म्हणतो ना आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. दॅट इज ट्रू. ओके, बट दॅट डज नॉट एक्झिस्ट ऍट आवर नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. जर तुम्ही टेम्परेचर आणि प्रेशर बदलत गेलात, ओके, आणि तुम्ही खूप एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये गेलात, तर गॅस विल बिहेव लाईक अ आयडियल गॅस. ठीक आहे, पण इथे एक प्रॉब्लेम आहे. हे सगळं करताना एक काळजी घ्यायची. मी काल सांगितलं होतं, यू शुड नॉट रीच ऍट लिक्विफॅक्शन. हे करताना त्याची स्टेट नाही बदलली पाहिजे, नाहीतर तो गॅसचा जर का लिक्विड झाला तर मग काहीच फायदा नाही ना. म्हणजे हे सगळं करताना काळजी काय घ्या, मेक शुअर दॅट इट डज नॉट रीचेस टू इट्स लिक्विफॅक्शन. ओके, अँड देन युअर रिअल गॅस विल बी अ मोर लाईक आयडियल गॅस. ओके, याचा अर्थ बघा, रिअल गॅस जे आहेत ते रिअल आहेत. मग त्यांना आयडियल जर का तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला हे चेंजेस करावे लागतात. ओके, इफ यू डू दीज चेंजेस देन युअर रिअल गॅस विल बिकम अन आयडियल गॅस. ठीक आहे, समजलं. ओके, सो दीज आर द थिंग्स अबाउट युअर रिअल अँड आयडियल गॅसेस. ओके, आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा. आता गॅस लॉज, रिअल अँड आयडियल गॅस, पण थोडा फिजिक्सचा अप्रोच आहे हा, केमिस्ट्रीचा नाही. ओके, आणि बिहेवियर ऑफ गॅस, म्हणजे आपण हे शिकलो कायनेटिक थिअरीची गरज काय. वी कॅनॉट अप्लाय कायनेटिक थिअरी टू एव्हरी पार्टिकल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अप्लाय इट एव्हरी पार्टिकल. दॅट्स वाय आपण ऍव्हरेज काढलाय सगळ्यांचा, अँड दॅट हॅज गिव्हन अस द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द ॲझम्पशन्स, म्हणजे कुठल्या गोष्टींवर कायनेटिक थिअरी बेस्ड आहे. ओके, देन द फर्दर पार्ट. ठीक आहे, थँक्यू.